नमस्कार मित्रांनो, आज माझ्याबरोबर निलेश गायकवाड सर आहेत, जे आपल्या द स्ट्रिंगर्स म्युझिक अकॅडमीचे सर्वेसर्वा आहेत. ही इज अ पर्सन हू इज द विजनरी विथ मनीषा करंदीकर मॅम. आणि माझे त्यांचे रिलेशन्स निंबळेकर मॅम आणि मी ऑलरेडी जोडलो गेलो आहे ॲज मीडिया पार्टनर फॉर RM1, RM2. तर ऑलरेडी वी हॅव बीन विथ आय थिंक पॅशन फ्युजन वॉज वॉट वी सॉ अर्लियर. आणि आता RM2मध्ये आम्ही आता वी आर गोइंग टू बी असोसिएटेड ॲज मीडिया पार्टनर. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की सगळ्यात पहिला आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू की तुम्ही वेबसाईट लॉन्च केली आहे आणि एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट इट की इट्स अ ब्युटिफुल वेबसाईट आणि लोकांना संपूर्ण ॲट अ ग्लान्स यू आर गिवन एव्हरीथिंग सो दॅट पीपल कॅन कम टू नो अबाउट द स्ट्रिंगर्स TSMA. तर तुमचं काय त्याच्याबद्दल म्हणणं आहे? फर्स्टली आय वुड लाईक टू थँक दैसर कनेक्ट सर, मॅडम. दैसरमध्ये एक सिंगर्स म्युझिक अकॅडमीला फेस देण्याचं काम दैसर कनेक्टने केलेलं आहे. थँक्यू सर. अँड वी आर रिअली ग्रेटफुल, वी आर रिअली थँकफुल टू यू. नवीन वेबसाईट खूप स्वप्न होतं मोठं जेव्हा अकॅडमी सुरू केली, बिकॉज कोणत्याही ऑर्गनायझेशनचं एक स्वप्न असतं आणि एक फेस असतो की बाबा आपली वेबसाईट असावी. आणि खूप लोकांची मेहनत आहे, खूप रिसर्च केला त्याच्यावर आणि एक्सपर्ट्स आहेत. वी हॅव अश्विनी मॅडम, दयाजी, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आसिफ सय्यद ज्यांनी वेबसाईट डिझाईन केली आहे. आणि अकॅडमीची पूर्ण माहिती त्यात अगदी थोडक्यात कशी देता येईल याच्यावर अभ्यास केला. आणि ऑफकोर्स डिजिटल वर्ल्ड आहे. पीपल रादर दॅन फिजिकली गोईंग टू द प्लेस अँड वॉचिंग द प्लेस अँड डिसाइडिंग ना, it's very easy for them now to just at a click and that was the main motive. Very good. आणि तो एक मोठा ट्रान्सफॉर्मेशन सिंगर्स म्युझिक अकॅडमीला मिळालेला आहे. अँड ऑफकोर्स त्याचा खूप फायदाही झाला. जितक्या लोकांनी आत्तापर्यंत वेबसाईट पाहिली दे आर व्हेरी हॅपी. जेव्हा वेबसाईट टेस्ट टाईममध्ये होती, स्क्रुटिनी टाईममध्ये होती, खूप टेक्निकली प्रोफेशनल्स जे आहेत, जे वेबसाईटचे खरे क्रिटिक्स बनू शकतात, त्यांनी ती वेबसाईट खूप ॲप्रिशिएट केली आहे. सो आय वुड रिक्वेस्ट की, आणि मला वाटतं की, आणि वी आर व्हेरी थँकफुल की दैसर कनेक्टने ती इतकी प्रमोटही केली आहे. खूप लोकांचे त्या मुळे कॉल्सही येतात आता आणि खूप ॲप्रिसिएशन मिळतं. फिजिकली ते येण्याची इच्छाही दाखवतात की तुमची अकॅडमी जर आम्ही डिजिटली इतकी छान प्रोजेक्ट करू शकता तर आमची येण्याची इच्छा आहे. म्हणजे अगदी थोडक्यात बोललं तर माझ्या वडिलांचे मित्र जे बँक ऑफ इंडियामध्ये टाऊनला त्यांच्या हेड ऑफिसमध्ये जॉब करतात, ते दैसरला राहतात आणि ते त्यांचे रिटायर्ड त्यावेळेचे मित्र, त्यांनी ती वेबसाईट पाहिली आणि त्यांनी फोन करून इथे येण्याची इच्छा दाखवली. म्हणजे इतकं मोठं भाग्य. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ॲक्च्युली जास्तीत जास्त लोकांनी वेबसाईट पाहावी आणि दे शुड जॉईन द क्लास बिकॉज वी हॅव सीन द एंटायर क्लास ओव्हर हिअर. त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे इट्स लाईक अ फॅमिली. आणि इनफॅक्ट ह्या प्रेमामुळे वी हॅव ऑल्सो निंबळेकर मॅम हॅज कम वेअर शी प्लेस सरस्वती वीणा फॉर डिफरंट प्रोग्राम्स. आणि मला असं वाटतं की एक युनिकनेस याच्यामध्ये आहे की सरस्वती वीणा फार कमी लोकांना इनफॅक्ट माहिती आहे. आणि आपल्या दैसरकडे आपल्या ह्या ज्या TSMAच्या ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्मवरती जर ते होत असेल तुमच्या सगळ्या कृपेमुळे किंवा तुमच्या सगळ्या ह्या म्हणतात ना मेहनतीमुळे, आय एम व्हेरी थँकफुल टू यू की एक चांगल्या लोकांपर्यंत पोचते सरस्वती वीणेबद्दल. अँड वी विल टेक इट फॉरवर्ड स्टील फ्रॉम हिअर. असं मला वाटतं. इट्स अ बिग ब्लेसिंग फॉर अस. जे मॅडम स्ट्रिंगर्सच्या अकॅडमीच्या ॲन्युअल डेमध्ये, आणि मला वाटतं आमच्या सर्वांसाठी इतका मोठा आशीर्वाद आहे की कर्टन रेझर परफॉर्मन्स ज्याला म्हणतो, जो शोचा सगळ्यात इम्पॉर्टंट परफॉर्मन्स असतो, तो सरस्वती वीणा आणि मॅडमच्या हस्ते होणार आहे. म्हणजे मी आता बोलतानाही मला म्हणजे फील होतं की मी काय व्हिज्युअलाइज करू शकतो. तो जो नजारा आहे RM2चा, लाईक 2024 RM is going to be a lifetime memory for us with the beginning performance of madam. It's डिवाइन ब्लेसिंग्स आहेत, डिवाइन ब्लेसिंग्स आहेत. आपण पुढे ह्याच्याबद्दल असं तुम्हाला विचारायचं सर. आय मीन वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू RM2 विच इज ऑन द 1st of September. Friends, it's at 5 o'clock. And to get all your tickets, you have to also get in touch with Naina Vora ma'am.
त्यांचा फोन नंबर मी ऑलरेडी देसाई अकॅडमीवर दिलेला आहे. हे मध्ये मी का सांगतोय, बिकॉज लोकांना कळलं पाहिजे की आपण Actually, इवन तिकीट्स लोक बाय करून येऊ शकतात. मला हे सांगायचं विचारायचं तुम्हाला सर की आता आपला जो आरमचा प्रोग्राम आहे RM2, ह्याच्यामध्ये तुमचं काय म्हणजे विजन आहे आणि तुम्ही काय लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिता? खूप मोठा विजनरी आहे बिकॉज सी इट्स अन कम्प्लीट डिजिटल वर्ल्ड नाव. मॉडर्न टेक्नॉलॉजी स्टुडंट्ससाठी आणि जितके पण इथे वर्किंग लोक पण येतात, तर त्यांचा एक वेगळा पॅशन आहे आणि त्यांच्या पॅशनची एक वेगळी परिभाषा आहे. तर त्यांना त्या ऑपॉर्च्युनिटीजचा किती जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. इट शुड नॉट बी अन अनदर ऑपॉर्च्युनिटी की गेलो गायलो. इट्स गोइंग टू बी व्हेरी बिग व्हिज्युअल विथ बिग स्टेज, ग्रँड स्टेज. ऑफकोर्स लता मंगेशकर ऑडिटोरियम आपल्या सगळ्या म्हणजे वेस्टर्न सबबसाठी एक खूप मोठं छान प्लॅटफॉर्म आहे. आणि लता मंगेशकरमध्ये विथ अन ग्रँड LED, एक्स्ट्रीमली पॉवरफुल साऊंड अँड लाईट्स, इट्स गोइंग टू बी अन मोर लाईक अन टेलिकास्ट शो. टेलिव्हिजनवर आपण कोणताही टेलिकास्ट शो बघतो आणि तिथे आपले स्टुडंट्स परफॉर्म करावेत. इट्स ऑलवेज अ ड्रीम ऑफ एनी फाउंडर, एनी टीचर, की स्टुडंट्सनी अशा प्लॅटफॉर्म्सना परफॉर्म करून स्वतःची ॲबिलिटी प्रूव्ह करावी. आणि अबव ऑल की त्यांचे जे पॅरेंट्स आणि त्यांचे जे स्पाउसेस या फॅमिली मेंबर्स जे येऊन खाली त्यांना ऑब्झर्व करणार आहेत, जे तो परफॉर्मन्स त्यांना बघणार आहेत ते, आणि दे शुड ऑलवेज फील प्राऊड. येस, इट्स गोइंग टू बी ह्यूज. दे शुड ऑलवेज फील प्राऊड की माझी फॅमिली मेंबर या माझा फॅमिली मेंबर इज सिंगिंग या परफॉर्मिंग ऑन दिस प्लॅटफॉर्म. So it's a big dream, and I'm very sure with efforts of each and everyone in the house, it's going to be a grand one, successful. हो, व्हेरी गुड. मित्रांनो, मला एक तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि तुमच्याबरोबर पण सर, की मी आपल्या बऱ्याचशा जवळजवळ सगळ्या स्टुडंटशी मगाशी आय हॅव बीन इन टच विथ देम आणि आय आस्क्ड देम सर्टन क्वेश्चन्स. सर, देर इज नो एज क्रायटेरिया. सगळेजण प्रेमाने येतात, लहान लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत. प्रोफेशनल व्यक्ती आहेत, होम मेकर्स आहेत. येस, ते सगळं दुःख जे तिकडे विसरून जातात का? कारण तुम्ही तसं एक म्हणतात ना, पॉझिटिव्ह वाईब्स तयार केले आहेत. अँड दॅट इज अ USP ऑफ युअर ब्लेसिंग. येस, अँड दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण काय होतं की आपण आपल्या घरचे जे विसरतो आणि इथे येतो, दॅट्स अ प्लस पॉईंट, इजंट इट? आणि मला हे सांगायचं आहे की तुमचं हे जे विजन आहे फॉर RM2, त्याच्यामध्ये आणि RM1मध्ये तुम्हाला काही फरक किंवा असं काही डिफरन्स जाणवतो का? नक्कीच होता. RM1 जेव्हा केला तर अकॅडमी वॉज लाईक जस्ट 1 year एक्सपिरियन्स. आणि ऑफकोर्स कुठल्याही ऑर्गनायझेशनला 1 वर्षाचा स्पॅन म्हणजे किती स्टार्टअप लेवलवरती किती अनइझी असू शकतो. पण RM1 वॉज ऑल्सो सुपर्ब आणि खूप चांगला झाला. RM1 नंतर मग जे स्टुडंट्स इथे आले आणि मला वाटतं RM1 बघून ॲज अन फॅमिली, ॲज अन ऑडियन्स ज्यांनी RM1 ऑब्झर्व केला किंवा व्हिडिओमार्फत यूट्यूब जरी ज्यांनी बघितला, त्यांनी खूप इच्छा दाखवली इथे येऊन कंटिन्यू करत शिकण्याची. आणि तो ट्रान्सफॉर्मेशन ज्यांनी RM1मध्ये परफॉर्म केला, इट्स अन एक्स्ट्रीमली, बिकॉज आय एम इन टू दिस इंडस्ट्री फॉर 25 years. बट जस्ट इन अ इयर जे आपले सिंगर्स आहेत या आपले गिटार सेक्शन, कीबोर्ड सेक्शनची जी मुलं पण आहेत, त्यांचा जो ट्रान्सफॉर्मेशन लेवल आहे परफॉर्मन्सचा, तो 101% टू RM2मध्ये, RM 2024मध्ये तो इतका सुपर प्रोजेक्ट होणार आहे. बिकॉज मी जर नाव घेईन तर ओमकार पाटील आपला एक स्टुडंट आहे, ही इज गोइंग टू प्ले बिलिव्हर, जो डिफिकल्ट नंबर आहे, इंग्लिश नंबर, जो इतका पॉप्युलर आहे, ट्रेंडिंग आहे आज सोशल मीडियाला. आणि तो इतका तो सेट करायला इतका डिफिकल्ट आहे. आणि इज प्लेइंग इज सो फ्लुएंटली. आय कॅन्ट इमॅजिन की तो इट्स अन ब्लेसिंग फॉर स्ट्रिंगर्स म्युझिक अकॅडमी की ज्यांनी RM1मध्ये परफॉर्म करून RM2पर्यंत येईपर्यंत त्यांची जी तयारी दाखवली आहे, इट्स एक्स्ट्रीमली सुपर. आणि ऑफकोर्स नवीन जे लोक आले त्यांचा मग तो इंट्रो आणि पॅशन तो इतका हाय लेवलला आहे ना. मला वाटतं रात्री 11:30-12 वाजेपर्यंत ते रिहर्सल्स करतात, सकाळी ऑफिसेस असतात, बरेच लोक हाफ डेज घेऊन, आणि स्टुडंट्स, त्यांचे पॅरेंट्स. आणि ह्या दरम्यान सगळ्यात मोठा टास्क होता की एक्झाम सुरू होत्या. वी आर रिअली वरीड की एक्झाम्सच्या दरम्यान स्टुडंट्स कसे परफॉर्म करतील. पण ती प्रोव्हिजन 2 महिन्यापासून सुरू केली, प्रॅक्टिसेस 2 महिन्यापासून सुरू केल्या, आणि एक्झाम्स कवर करून मुलं येऊन प्रॅक्टिस करत आहेत. आणि नाव ॲज द एक्झाम्स आर ऑलमोस्ट ओव्हर, ते लोक रोज येतात संध्याकाळी
आणि रोज इथे प्रॅक्टिस करतात आणि त्याच पॅशनने हाऊ कॅन वी इमॅजिन 8, 10, 12, 13 वर्षाची 15 वर्षाची मुलं सगळंच खेळणं आणि फ्रेंड सर्कल सोडून इथे येऊन प्रॅक्टिस करतात. इट्स अ बिग ब्लेसिंग फॉर द अकॅडमी. सर काय माहिती का म्हणजे जर का दे हॅव गॉट अ प्लेस वेअर दे कम अँड परफॉर्म और दे लर्न म्युझिक, मला असं वाटतं व्हॉट मोर ब्लेसिंग्स डू वी वॉन्ट इन लाईफ. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दॅट. इजंट इट? सो वी आर ब्लेस्ड बाय द डिवाइन. वी आर रिअली ब्लेस्ड. आणि एकच शेवटचा प्रश्न तुम्हाला बिफोर वी वाइंड अप. 2030मध्ये वेअर डू यू सी युअर TSMA? खरं सांगू मी आय ऑलवेज बिलीव्ड की जसं माझ्या लाईफचा पहिला परफॉर्मन्स वॉज इन 2000 ॲक्च्युली आणि अँड दॅट वॉज ॲट सन्मुखानंद. आय एम ब्लेस्ड फॉर दॅट. इट वॉज 31st डिसेंबर 1999. अरे वा. आणि आय वॉज ब्लेस्ड. पण मी मागचे 2-3 कार्यक्रम आपण लता मंगेशकर पॅशन फ्युजन केला, RM1 केला आणि आता RM2 आहे, एक मध्ये बरसोरे केला. तर आय ऑलवेज बिलीव की यार एक RM आपला 10 असू दे या 5 असू दे, विथ द ग्रेस ऑफ गॉड आपण प्रगती कशी करू तशी आपण इंडियाच्या एक मोठ्या ऑडिटोरियममध्ये षण्मुखानंदपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आय ऑलवेज शेअर विथ माय स्टुडंट्स की ड्रीम आहे की 25-30 म्युझिशियन्स तुमच्याबरोबर परफॉर्म करावेत अँड देन यू विल बी सिंगिंग ऑन द स्टेज. अँड आय एम व्हेरी शुअर विथ एव्हरीवन्स ब्लेसिंग अँड डेडिकेशन अँड द सपोर्ट इट्स गोइंग टू बी पॉझिटिव्ह. इट विल हॅपन. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. 2030 आय विश तुमचा आशीर्वाद तर आहेच आणि वी विल विजन. म्हणून तुम्हाला विचारलं की एक्झॅक्टली तुमचं काही म्हणजे तुम्ही म्हणतात की तिकडे आपण षण्मुखानंदला परफॉर्म करायचं. बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह की सोशल मीडिया ऑफकोर्स जसं मी असं नाही की दैसर कनेक्टसाठी बोलतोय किंवा काही, पण येस स्ट्रिंगर्स म्युझिक अकॅडमीला जर फेस मिळाला आहे तो फक्त आणि फक्त दैसर कनेक्टमुळे मिळाला आहे. कारण जर तुम्ही सोशल मीडिया डिजिटल वर्ल्डमध्ये जर नाही आहात यू आर नो वेअर. आणि हे 1 वर्षात माहीत पडलं. आणि जेव्हापासून मला वाटतं आज 1.5 वर्ष 1.5-2 वर्ष आपण जर दैसर कनेक्टशी जुडलो आहे, वी आर रिअली ब्लेस्ड की तो जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो समजायला किती वेळ लागला असं नाही तर वी वर नो वेअर की कोणाला कळालंच नसतं इथे एक अकॅडमी आहे म्हणून. पण नाव ऑलमोस्ट इन दैसर बोरिवली लोक मालाडपासून येतात आणि पीपल विश की ते लोक येऊन जॉईन करतात तिकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू सर. थँक्यू. आणि आय विश की दैसर कनेक्ट तर्फे जितके पण लोक इंटरव्ह्यू बघताय दे आर मोस्ट वेलकम. RM 2024 इट्स योर शो. प्लीज. थैंक यू सो मच. थैंक यू. दोस्तों, मुझे आज मौका मिला है कि मैं आज मिस मनीषा करंदीकर मैम से रूबरू हूँ सामने उनके. शी इज़ अ विजनरी. उन्होंने ये जो स्ट्रिंगर्स म्यूज़िक एकेडमी है नीलेश सर के साथ यहाँ पे स्थापन की है या इस्टेब्लिश की है. तो मनीषा जी, आई एम सो हैप्पी दैट आई एम इंटरव्यूइंग यू और मे बी आई एम टेकिंग योर बाइट्स फॉर आवर प्रोग्राम RM2 बिकॉज आई जस्ट वांटेड टू आस्क. मेरा एक ये है कि आपका विज़न क्या था शुरू करने के लिए this academy, Stringers Music, TSMA as we call it. First of all, thank you, Daisar Connect. Okay, जो हमसे कनेक्ट हुए हैं. We are a media partner. We are privileged. Thank you. Partner. And Stringers आज academy स्पेशली एक प्लेटफॉर्म पे है. So थैंक यू सो मच निम्बलेकर सर स्पेशल. और शुरुआत ये थी कि वी स्टार्टेड दिस करियर 22 ईयर्स लास्ट. तो नीलेश और मैंने एक थॉट था कि -1 यानी कि कराओके. एक तो हम लोग ने -1 कराओके बहुत फेमस था, बट वी थॉट कि हम प्रोग्राम करके मीन्स प्रोग्राम ऑन टेक्निकल वर्ड. तो हम लोग ने ट्राई किया है कि सॉन्ग इज़ ओरिजिनल एंड म्यूज़िक इन्हांस, ऐसी कोशिश की. और बहुत सारे ऐसे बैंड में मैशअप है जिसे हम लोग ने खुद क्रिएट किए हैं एंड वी परफॉर्म. पर ये करते करते ये जर्नी था 12 to 15 ईयर्स का. देन वी थॉट कि अभी नेक्स्ट क्या करना है, ये तो चलता ही रहेगा. तो वी थॉट कि हम लोग एक म्यूज़िक एकेडमी ओपन करें और जिसे हम म्यूज़िक सीख भी सकें और सिखा भी सकें. दैट इज़ द मोटिव. ग्रेट. सो विद ऑल द एक्सपीरियंस इनका जो है पूरे दुनिया भर दे हैव
played and performed, you know, on instrument as well as vocal. So and they have zeroed down to come to Dahisar, and we are privileged कि मनीषा जी और नीलेश जी ने ये एकेडमी स्टार्ट की है. कमिंग डाउन टू आरम 2, व्हाट इज़ योर थॉट प्रोसेस कि क्या यानी कैसा होगा ये शो? सर आई थिंक सो आरंभ 1 में आप थे. जी जी. राइट. सो मुझे ऐसा लगता है कि जितना मेरा एक्सपीरियंस है एंड आई थिंक सो जितने आज नॉट स्टूडेंट ऑल आर स्ट्रिंगर्स फैमिली. सो जिस प्लेटफॉर्म पे जिस लेवल पे नीलेश जी का जो विजन था ना, आई थिंक सो मतलब ऐसा था कि कोई स्टूडेंट ना लगे, जितने भी परफॉर्म कर रहे हैं वो एक प्रोफेशनल लेवल उनका लगे. तो उस तरह से हम लोग ने आरम 1 में कोशिश की थी, पर वो कोशिश जो है ना वो सक्सेस होते हुए मुझे आरम 2 में लग रही है. बिकॉज जितने भी आज अभी तक जितने भी प्रोग्राम हुए हैं स्ट्रिंगर्स एकेडमी से, सो ऐसा मुझे फीडबैक आया है कि दिस आर स्टूडेंट और दिस आर प्रोफेशनल, ऐसे फीडबैक आए हैं. सो आई नो कि शायद जितने भी सर्स टीचर्स हैं देन मीडिया जितने हैं तो और सभी के ब्लेसिंग्स, आई बिलीव गॉड एंड ब्लेसिंग्स. और जितने हमसे कनेक्टेड हो रहे हैं हर एक अपने अपनी डिग्निटरी में अवेलेबल हैं. बट जब म्यूज़िक 2 साल पहले मैंने जिन स्टूडेंट को जो सा भी नहीं गा पा रहे थे, आज वो एक लेवल पे अपना परफॉर्मेंस, अपनी कॉन्फिडेंस और अपनी आवाज़ के साथ प्रेजेंट हो रहे हैं. दैट्स वो मेरे और नीलेश के लिए स्टिंगर्स एकेडमी के लिए ब्लेसिंग्स है. वेरी गुड. आई एम सो हैप्पी कि निशा जी ने उनका जो विजन है वो बताया. एंड यू विल नॉट बिलीव ऑल द स्टूडेंट्स हूएवर आर देयर, दे डोंट एक्चुअली लुक लाइक स्टूडेंट्स, दे डोंट परफॉर्म लाइक स्टूडेंट्स, दे आर लाइक प्रोफेशनल्स. दूसरी बात ये है कि आई एम हैप्पी कि आपका विजन है कि ये जो स्टूडेंट्स हैं उनको एक स्टेज दिया जाए. And you know, at a very early stage in their life, they are on in front of the audience live with the best of gadgets. Yes, जो बहुत कम जगह पे देखने में, I think it's in town or maybe Bandra, Usar वगैरह होता है. But here it's you're given them at a very early stage. बैंड्रा से भी ज़्यादा बेटर मुझे दहीसर लग रहा है. Okay, so I think as you know, ma'am, Dahisar Connect का विजन ये है कि Dahisar is a gateway of Mumbai. Right. And yes, I feel we are on the global map now with stringers going so strong. I feel within a couple of years we'll go global. Sure. And maybe US or Europe. That's what I feel. I wish you all the best for your vision. Thank you so much, and thank you once again Nimlikar sir, Dahisar Connect, and जितने हम लोग को सुन रहे हैं उनके लिए. God bless you, ma'am. Thank you. Thanks.